जे चॅप्टर होतं मॅथमॅटिक्स मध्ये जे आपलं झालेलं आहे, स्लोप काढायचे, इक्वेशन्स काढायचे, स्ट्रेट लाईनचं स्टँडर्ड इक्वेशन काय असतं, जनरल इक्वेशन काय असतं, पॅरामेट्रिक इक्वेशन काय असतं, या सगळ्या गोष्टी आपण जनरली पाहिलेल्या आहेत. या गोष्टींचं आता पेअर ऑफ स्ट्रेट लाईन म्हणजे काय, दोघांचं कॉम्बिनेशन करून एक इक्वेशन तयार करायचं असतं, म्हणजे दोन लाईनचं मिळून एक इक्वेशन असतं, याला म्हणतात पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. ओके, तर आता याच्यामध्ये तुम्हाला कंबाईन इक्वेशन तयार करायचे असतात. जसं की या ठिकाणी फर्स्ट जो थेरम आहे, थेरम फक्त लक्षात ठेवा, बाकी गोष्टी लक्षात ठेवलं नाही ठेवलं तरी चालतील. याच्यामध्ये पहिला थेरम आहे, जर पहिली लाईन असेल, समजा ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, जर ही पहिली लाईन आहे, हिचं इक्वेशन u इज इक्वल टू 0 असेल, दुसरी लाईन असेल v इज इक्वल टू 0 असेल, या लाईनचं इक्वेशन u इज इक्वल टू 0 आहे, या लाईनचं इक्वेशन v इज इक्वल टू, या दोघं लाईनचं कंबाईन इक्वेशन, हे कंबाईन इक्वेशन जे असतं ते u v इज इक्वल टू 0 असतं, म्हणजे दोघांचा प्रोडक्ट करायचा, त्याचा आन्सर पण 0 होतो. जर त्याचं आपण कंबाईन इक्वेशन काढलं, म्हणजे या u आणि या v चा जर प्रोडक्ट केला आपण, तर प्रोडक्ट केल्यानंतर जे आन्सर भेटतं ते पण 0 भेटतं, कारण साधी गोष्ट आहे ना, हे 0 हे 0, तर याचा प्रोडक्ट सुद्धा 0. त्या हिशोबाने ते पहिलं इक्वेशन तयार होतं. म्हणजे दोन लाईनचे इक्वेशन असतील, दोघं लाईनचं कंबाईन इक्वेशन काढायचं असेल, तर दोघं लाईनचा प्रोडक्ट करायचा, लेफ्ट साईडचा आणि राईट साईडचा. राईट साईड 0 च्या कारणाने प्रोडक्ट ऑलवेज 0 असतो, बट लेफ्ट साईडला इक्वेशन्स पाहायला भेटतील. जसं की या ठिकाणी तुम्हाला पहा, काही एक्झाम्पल मध्ये दाखवू शकतो मी. त्या ठिकाणी पहा, इथं काही क्वेश्चन दिलेत का तुम्हाला. फाइंड द कंबाईन इक्वेशन ऑफ द लाईन्स. ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे, हे लाईनचे इक्वेशन. एक लाईनचं जनरल इक्वेशन पहिले समजून घ्या. लाईनचं जनरल इक्वेशन असतं ax, लाईनचं जनरल इक्वेशनचा फॉर्मॅट आहे ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. हे जनरल इक्वेशन आहे लाईनचं. कुठली लाईन अशा फॉर्मॅट मध्ये लिहिली जाते. हा a म्हणजे या ठिकाणी 1 आहे, त्याच्या पुढे कोएफिशिएंट नाही म्हणजे 1. b या ठिकाणी कोण आहे, 1 आहे, त्याच्याकडे कोएफिशिएंट नाही म्हणजे 1. आणि c म्हणजे कोण आहे, -2 आणि इज इक्वल टू 0. हे जनरल इक्वेशन असतं लाईनचं. प्रत्येक इक्वेशन जनरल इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहिलं जातं लाईन्सला. तर ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, दोघांचं कंबाईन इक्वेशन काढायचे, दोघांचा प्रोडक्ट करून टाकायचं, तुम्हाला कंबाईन इक्वेशन भेटून जाईल. सो कंबाईन इक्वेशन जर काढायचं असेल तर मी हे घेतो, हे लेफ्ट साइड आणि लेफ्ट साइड दोघांचा प्रोडक्ट करतो, आणि हे राईट साइडचा जर प्रोडक्ट केला तर आन्सर 0 भेटणार आहे. ओके, राईट साइडचा प्रोडक्टचा आन्सर 0 भेटेल, कारण 0 × 0 0 होईल. बट लेफ्ट साइडच्या प्रोडक्टचा आन्सर काढा. लेफ्ट साइडच्या प्रोडक्टचा आन्सर कसं काढावं लागेल, हा ट्रायनोमियल मल्टिप्लिकेशन आहे. कसं करणार मल्टिप्लिकेशन, हे प्रत्येकाला मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, म्हणजे जसं की इथं पहा, मला पाहायला भेटेल पहा, आता हे बरेच वेळेस केलेलं आहे आपण, या x ने या 2x ला, x ने y ला, x ने 2 ला, असं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. या y ने 2x ला, y ने y ला, y ने 2 ला. नंतर तिसरं मल्टिप्लिकेशन 2 ने x ला, 2 ने y ला आणि 2 ने 2 ला. समजलं हे? हो सर. हा, मग याला लिहिताना कसं लिहितात ते, असं डायरेक्ट केलं तरी चालतं, इनडायरेक्ट केलं तरी चालतं. पहिले तुम्ही x लिहा, मग हा ब्रॅकेट लिहा, मग पहिले y लिहा, मग हा ब्रॅकेट लिहा, मग पुन्हा 2 लिहा, मग हा ब्रॅकेट लिहा, म्हणजे मल्टिप्लिकेशन करायला जरा सिम्प्लिफाईड होतं. आता हा x आणि हा ब्रॅकेट ऍज इट इज आहे पहिला, दिसतोय का हा इथं. मग त्यानंतर त्यांनी हा y लिहिला, हा y इथं प्लस y, त्यानंतर तो ब्रॅकेट त्यांनी ऍज इट इज इकडचा सेकंड वाला ब्रॅकेट, मग तो त्यांनी हा -2 लिहिणार बा इथं -2, आणि मग तो ब्रॅकेट तो ऍज इट इज घेणार पहा, आणि इज इक्वल टू 0 राहील, कारण राईट साइड 0 येणार आहे. यांनी प्रोडक्ट केलं. प्रोडक्ट करणार कसं, तो हा x याला मल्टिप्लाय करेल, y याला मल्टिप्लाय करेल, याला मल्टिप्लाय करेल, हा याच्यामध्ये हा याच्यात सगळं मल्टिप्लाय करा साइन सकट. इथं लक्ष ठेवा, मेन गोष्ट इथे हा -2 आहे बाहेर. -2 जेव्हा मध्ये घुसेल तेव्हा साइन चेंज करणार आहे, ते लक्षात ठेवायची गोष्ट. बाकीच्या याला काही प्रॉब्लेम येणार नाही. तो इथे x × 2x आहे, 2x झाला, x × y हा -xy झाला, x × 2 हा 2x झाला, y × 2x हा 2xy झाला, y × -y -y², 2 × y 2y, 2 × 2x प्लस मायनस मायनस होईल, 2 × 2 4 झाला आणि तो x, -2 × -y मायनस प्लस झाला, 2 × y 2y, -2 × 2 प्लस मायनस मायनस 2 × 2 4. समजलं? समजलं? पुढे पहा. मग आता याला सिम्प्लिफिकेशन करतो, ज्या सारख्या टर्म्स आहेत त्यांना ऍडिशन करणार, पॉलिनॉमियल सारखे येते, पॉलिनॉमियलचे टर्म्स ज्या लाईक टर्म्स आहेत त्यांना जवळ आणा, त्यांची ऍडिशन करा, सबट्रॅक्शन करा. ज्या लाईक टर्म्स नाही आहेत त्यांना तसं राहू द्या. जी सर्वात मोठी असते त्याला सर्वात आधी द्यायचं असते जनरली. मग हे 2x² पाय याच्यासारखं कोणीच नाही म्हणून तो ऍज राहणार. इथं या ठिकाणी तुम्हाला ही गोष्ट पाहायला भेटेल पहा, -xy इथं 2xy प्लस 2xy आणि -xy, 2xy मधनं -xy गेले, फक्त एक xy उरणार, 1xy उरणार. 1xy तुम्हाला इथं खाली पाहायला भेटतो, मोठ्या नंबरचं साईन, कारण त्यानंतर पुढची टर्म पहा, इथं 2x दिसतोय तुम्हाला, हा 2x आहे, अजून एक x चे टर्म आहे ते आहे -4x. 2x
2x मधनं -4x, तर -4x मधनं प्लस मायनस मायनस होणार, 4x मधनं 2x केले आन्सर एक भेटणार 2x आणि लार्जर नंबरचं साईन, तर इथं -2x तुम्हाला खाली आन्सर पाहायला भेटतो. बरोबर. त्यानंतर पुढची टर्म तुम्ही घेणार, इकडे तिकडे झालं चालतंय, टर्मला काही असं कंपल्सन नाहीये. वाय स्क्वेअरला काहीच होणार नाही कारण दुसरा कोणीच वाय स्क्वेअर अवेलेबल नाहीये, सो -y स्क्वेअर ऍज इट इज तुम्हाला पाहायला भेटेल. त्यानंतर हा 2y आणि हा 2y प्लस 2y तो 4y झाला आणि हा -4 ऍज इट इज राहील, त्याला कोणीच कॉन्स्टंट नंबर तिथं अवेलेबल होतो. सो ही इक्वेशन तुम्हाला असं भेटतं, हे झालं कंबाईन इक्वेशन ऑफ दी टू लाईन्स. फेड आउट याच्यात नाही. आता हे तुमचे 9th 8th पर्यंतचे कॅल्क्युलेशन आहेत सिंपल. दोन पॉलिनॉमियलला कसं मल्टिप्लाय करतात, ट्रायनॉमियल मल्टिप्लाइड बाय ट्रायनॉमियल, अशा टाइपचे कॅल्क्युलेशन तुम्हाला 7 8 पर्यंत पाहायला भेटलेले असतील. आता हे असेच आहेत सगळे, दोन इक्वेशन दिले जातात त्यांना मल्टिप्लाय सेम. जमेल का मग हा प्रकार? दाखवला मी मल्टिप्लाय करून. आता याच्यामध्ये उलट प्रोसिजर पण होऊ शकते. उलट प्रोसिजर म्हणजे कशी, तुम्हाला कंबाईन इक्वेशन दिलेलं असेल, हे कंबाईन इक्वेशन दिले पाहिजे हा, आणि तुम्हाला सेपरेट इक्वेशन विचारले, म्हणजे कंबाईन इक्वेशन दिलेलं असेल सेपरेट इक्वेशन काढा. आतापर्यंत सेपरेट दिलेले होते, कंबाईन काढणं सोपं होतं. म्हणजे कसं आहे, सेपरेट जर इक्वेशन असतील तर कंबाईन काढणं सोपं असतं, कारण त्यांना डायरेक्ट मल्टिप्लाय करून टाका, तुम्हाला डायरेक्ट इक्वेशन भेटून जाईल. सिम्प्लिफिकेशन करा, डायरेक्ट इक्वेशन भेटतं. पण कंबाईन इक्वेशनचं सेपरेट इक्वेशन काढणं जरा हार्ड आहे. त्याच्यासाठी हार्ड आहे, याच्यामध्ये तुम्हाला फॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले वापरावे लागतात, आणि ज्याचं फॅक्टरायझेशन ओके 10th पर्यंत तुम्हाला फॅक्टरायझेशन हा प्रकार होता. 9th आणि 10th मध्ये हे चॅप्टर असतं. ओके, क्वाड्रॅटिक इक्वेशनला फॅक्टराइज करा, लिनियर इक्वेशन्स वगैरे याला फॅक्टराइज करा, असे फॅक्टरायझेशनचे प्रकार असतात. याला सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला थोडीशी ऍडजस्टमेंट वगैरे फॅक्टरायझेशन व्यवस्थित करावं लागतं. आता याच्यामध्ये पहा, याच्यामध्ये प्रकार असा आहे की तुम्हाला इथं हे इक्वेशन जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा तुम्हाला याला फॅक्टराइज करावं लागेल. फॅक्टराइज कसं करणार, तुम्हाला इथं पाहिल्यानंतर समजतं पहा, हा तुम्हाला एक फॉर्म्युला पाहिल्यासारखं वाटतो. कोणता फॉर्म्युला आहे हा? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हे का काय असतो फॉर्म्युला? ए प्लस बी आणि ए मायनस बी. फॅक्टरायझेशनचे फॉर्म्युला आठवलं का? हो सर आठवलं. सो या ठिकाणी एक्स ची जागी ए आहे आणि वाय ची जागी बी आहे, आणि दोघांच्या मध्ये बरोबर मायनस आहे. मायनसच पाहिजे हा, प्लस चालत नाही. म्हणजे असा कुठलाच फॉर्म्युला नाही ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आहे, पण त्याचं वेगळं मिनिंग आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा आन्सर असतं ए प्लस बी होल ब्रॅकेट मायनस 2ab, आणि त्याचाच दुसरा एक फॉर्म्युला आहे, तो आहे ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2ab. सो हा वेगळा मॅटर आहे. प्लस असेल तर त्याचे वेगळे फॉर्म्युले येतात, मायनस हा सिंपल फॉर्म्युला आहे. क्लिअर? हो सर क्लिअर. 9th 10th मध्ये तुम्हाला हे झालेलं असेल. सो या ठिकाणी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर तुम्ही ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म्युल्याने सिम्प्लिफाय करा, तुम्हाला आन्सर भेटणार एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय, असे दोन ब्रॅकेट भेटतील. ते दोन ब्रॅकेट या टर्मच्या ठिकाणी सबस्टिट्यूट करा. तर तुम्ही जर यांना सबस्टिट्यूट केलं तर तुम्हाला हे पहा, एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय, आणि हे पुढची टर्म ऍज इट इज एक्स प्लस वाय ऍज इट इज, अशी टर्म भेटते. आता दोघंही याच्यातनं तुम्हाला बऱ्याच गोष्टी काढतात, कॉमन भेटणारच तुम्हाला. या ठिकाणी पहा एक्स प्लस वाय आणि या ठिकाणी एक्स प्लस वाय, या दोन टर्म्स मध्ये ते कॉमन आहे. मल्टिप्लिकेशन म्हणजे एकच टर्म कन्सिडरेशन मध्ये असते, ही कम्प्लीट एकच टर्म आहे, त्याच्यातनं एक्स प्लस वाय कॉमन निघणार. सो एक्स प्लस वाय जर कॉमन निघणार तर मध्ये काय रिमेनिंग पार्ट राहील? सो हिअर एक्स प्लस वाय टेक कॉमन. सो आफ्टर दॅट हा एक्स मायनस वाय मध्ये राहणार एक्स मायनस वाय, आणि इकडे कोणीच नसेल म्हणजे इथं 1, म्हणजे हा प्लस 1 इथं राहिला, इज इक्वल टू 0. समजलं? सो हा एक फॅक्टर आहे, हा एक फॅक्टर आहे. म्हणजे हे पहिल्या लाईनचं इक्वेशन आहे, हे दुसऱ्या लाईनचं इक्वेशन आहे. संपला विषय. हा लक्षात? सर असं आपल्याला सेपरेट इक्वेशन कंबाईन इक्वेशन सेपरेट इक्वेशन करता आलं पाहिजे. हे दोन टॉपिक तुम्हाला इथं समजले पाहिजे. त्यानंतर तुम्हाला नवीन एक थेरॉटिकल टॉपिक येतो. किती विद्यार्थी राज क्लासमध्ये? 5 आहेत सर. 5च आहेत? हो. कसं काय? आज काही सण वगैरे आहे का? नाही. रेकॉर्डिंग टाकून द्यायची. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. ओके, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 म्हणजे काय? सो होमोजिनियस इक्वेशन पहिले कशाला म्हणतात ते पहिले समजलं पाहिजे आपल्याला. डिग्री तुम्हाला मेजर करता येते. डिग्री आपण कशाला म्हणतो? जेवढे काही व्हेरिएबल तुमच्या इक्वेशन्स मध्ये आहेत त्या व्हेरिएबलचे इंडायसेसची सम याला आपण डिग्री म्हणतो. जसं की आता तुम्हाला इथे इक्वेशन पाहतात पहा, हे एक इक्वेशन आहे पहा, हे कंबाईन इक्वेशन आहे भरपूर. याच्यामध्ये डिग्री हा जर शब्द वापरला तुम्ही, याचा अर्थ काय असतो? हे एक्स स्क्वेअर
ही त्याची 2 डिग्री आहे, प्लस हा 3xy. आता याची डिग्री काय येणार, याची डिग्री येणार हे x ची 1 y ची 1 म्हणजे टोटल मिळून याची 2. समजलं, दोघांचे प्लस 1 आलं का लक्षात. इथं हा 2y² आहे, याची डिग्री 2 आहे. हा 5x आहे, x ला रेश टू कोणीच नाही म्हणजे याची डिग्री 1 आहे, आणि हा 2 आहे याचा रेश टू 0 असतो. समजलं, त्याला कोणीच नसतं तो x रेश टू 0 असतो. समजलं काय डिग्री. तर मी तुम्हाला असं दिलं 2x² प्लस x² y रेश टू 3, याची डिग्री किती असणार, डिग्री किती असणार या टर्मची 5 5 डिग्री असणार का, 5 कारण x आणि 3 y plus दोनही व्हेरिएबलच्या डिग्रीची प्लस करायची, व्हेरिएबलच्या फक्त नंबरची घ्यायची नाही. समजा यात 3/3 असला असतात, याला नाही घ्यायचं, नंबर काही कामाचे नाही डिग्री मध्ये, फक्त व्हेरिएबल कामाचे असतात. व्हेरिएबलची डिग्री घ्यायची, त्यांची प्लस करायची, तुम्हाला त्याची डिग्री भेटते. म्हणजे हे 2 आणि हे 3 या दोघांची प्लस करायची, तुम्हाला 5 ही डिग्री भेटणार. या पूर्ण टर्मची डिग्री आहे 5. सो होमोजिनियस इक्वेशन हा जो पार्ट आहे, तर होमोजिनियस इक्वेशन त्या इक्वेशनला म्हणतात ज्याच्या प्रत्येक टर्मची डिग्री सेम असते. प्रत्येक टर्मची डिग्री सेम असते. ओके, म्हणजे प्रत्येक टर्म जी असते प्लस मायनसने जे सेपरेट झालेले टर्म्स असतात त्याच्या डिग्री सेम असतात. जसे की तुम्हाला इथं काही एक्झाम्पल्स पाहायला भेटतील पहा. हे एक्झाम्पल आहे पहा, हे पहिलं एक्झाम्पल आहे, हे सेकंड एक्झाम्पल आहे, हे थर्ड एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तुम्हाला गोष्ट सापडेल पहा. x² प्लस 3xy इज इक्वल टू 0. आता मला सांगा, ही जी हे प्लसनी सेपरेट झालेली टर्म आहे, ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे. या टर्मची डिग्री आहे 2, सो याची 2 डिग्री, आणि याची x1 y1 याची पण 2 झाली ना. मग हो, जेव्हा व्हेरिएबलच्या डिग्र्या सारख्या सारख्या असतात सगळ्या टर्म्सच्या, किती टर्म्स असो, तेव्हा त्या इक्वेशनला होमोजेनियस इक्वेशन म्हटलं जातं. काही डाऊट याच्यामध्ये नाही. जसं की या ठिकाणी परत पहा, 7xy प्लस 2y² इज इक्वल टू 0. या y² ची डिग्री इथं स्क्वेअर आहे, म्हणजे x आणि y या दोघांची प्लस केली तर आपल्याला 2 भेटणार. सो दोघं टर्मची डिग्री सेम आहे. तसं या ठिकाणी पहा, या ठिकाणी ट्रिपल टर्म्स आहेत, तर काही प्रॉब्लेम येत नाही. 5x² प्लस 3xy मायनस 2y² इज इक्वल टू 0. इथं याची डिग्री 2 आहे, याच्या डिग्रीच्या बाबतीत 1 आणि 1 म्हणजे याची पण 2 झाली, आणि इथं y² ची 2 आहे म्हणजे याची डिग्री 2, याची डिग्री 2. So therefore this equation is an homogeneous equation. And doubts? नाही सर. So जे homogeneous equations असतात, ते homogeneous equations of degree 2 in x and y has a form of, ते homogeneous equation अशा फॉर्मॅट मध्ये असतात. तरी पण हा इक्वेशन आहे, homogeneous equationचा पार्ट करून टाका. homogeneous equationचं जनरल इक्वेशन आहे. जनरल जसं आपण नॉर्मल लाईनचं इक्वेशन असतं ax plus by plus c इक्वल टू 0, तसं होमोजेनियस इक्वेशन असतात ते अशा फॉर्मॅट मध्ये असतात. ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0. समजलं? हो सर. ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0. याच्यामध्ये a म्हणजे कॉन्स्टंट आहे, 2h म्हणजे कॉन्स्टंट आहे, आणि b म्हणजे कॉन्स्टंट आहे, xy व्हेरिएबल्स असतात. ओके, आता हे तुम्हाला समजेलच की हे म्हणतो काय मी तुम्हाला नेमकं पुढे, पण हे इक्वेशन तुमचं पार्ट असलं पाहिजे, एवढं बिलकुल तोंडी पार्ट असलं पाहिजे. त्यानंतर पुढे पहा, the combined equation of the pair of line passing through the origin is a homogeneous equation of degree 2 in the x and y. आता हे महत्त्वाचं होतं, homogeneous equation कशासाठी ते सांगतो. जर दोन लाईन्स, त्याने if two lines passing through the origin असेल, म्हणजे ह्या दोन लाईन्स आहे पहा, एक ही लाईन आहे आणि एक ही लाईन आहे, ही ओरिजिन मधनं पास होते असं तो म्हणतो. जर ही ओरिजिन मधून पास होत असेल अशी या दोन लाईन, तर यांचे जे इक्वेशन असतील ते हे, समजा एकाचं इक्वेशन आहे, हे दुसऱ्याचं इक्वेशन आहे. सो या दोन लाईनचं जे कंबाईन इक्वेशन भेटतं, ते कंबाईन इक्वेशन हे ऑलवेज होमोजिनियस इक्वेशन असतं. समजलं का? हो सर, समजलं. हा, पुन्हा नीट ऐकून घ्या. जर दोन लाईन ओरिजिन मधून पास होत असतील, ओरिजिन मधूनच, नीट लक्षात घ्या, या शब्दावरती स्ट्रेस करा, पासिंग थ्रू दी ओरिजिन ऑनली. जर त्या दोन लाईन ओरिजिन मधूनच जाणार असतील तर त्या दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन कधी पण होमोजिनियस इक्वेशनच असतं. काही डाऊट? नाही सर. नसेल. सो व्हेरी गुड. सो या ठिकाणी हा थेरम आहे तुमचा. या थेरमसाठी आपण होमोजिनियस इक्वेशनचा स्टडी केला, कारण या दोन, जर तुम्हाला असं कोणी सांगितलं की दोन लाईन ओरिजिन मधून जातात तर त्याचं कंबाईन इक्वेशन काढा, तर इनडायरेक्टली तुम्हाला होमोजिनियस इक्वेशन काढायचं असं आपल्याला लगेच समजलं पाहिजे. ओके, आता हे होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2
हे तुम्हाला पाहायला भेटतं. आता त्याने प्रूव्ह करून दिले, आपल्याला गरज नाही प्रूव्ह करून घ्यायची. पुढच्या थेरमकडे जाऊ. तर हे जे होमोजिनियस इक्वेशन आहे, आता याच्याबद्दल काही थेरम्स आहेत पुढे. तर द होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय, म्हणजे जे मी तुम्हाला आता इक्वेशन सांगितलं होतं, कुठलं इक्वेशन असतं हे, असं होमोजिनियस इक्वेशन ज्याची डिग्री 2 आहे आणि जे एक्स आणि वायच्या फॉर्मॅटमध्ये आहे, ते इक्वेशन हे आहे. ते इक्वेशन हे की ज्याची डिग्री 2 आहे आणि जे एक्स आणि वायच्या फॉर्मॅटमध्ये आहे आणि जे होमोजिनियस इक्वेशन आहे, असं इक्वेशन ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस b स्क्वेअर इक्वल टू 0, हे इक्वेशनला हे नाव आहे त्याचं. हे सगळं दिलंय त्यांनी पहा, डिग्री 2 आणि एक्स वायच्या फॉर्मॅटमध्ये असलेलं होमोजिनियस इक्वेशन. सर्वांची डिग्री 2 आहे पहा, तुम्ही नीट चेक करा. एक्स स्क्वेअर, एक्स आणि वाय ची 1 1 म्हणजे 2 आणि वाय स्क्वेअर 2 म्हणजे सगळ्याची डिग्री 2. सो हे इक्वेशन रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू दी ओरिजिन. हे केव्हा रिप्रेझेंट करतात पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, अशा लाईन्सला जेव्हा ते ओरिजिन मधून पास होते, असं केव्हा रिप्रेझेंट करतं, जेव्हा तुमच्या एच स्क्वेअर मायनस ए बी हे इक्वल टू किंवा ग्रेटर असणार 0 पेक्षा, दॅट टाइम ते फक्त ओरिजिन मधून जातात. समजलं का? हो. म्हणजे त्याचं म्हणणं आहे की हे होमोजिनियस इक्वेशन केव्हा लाईन ओरिजिन मधून जात आहे असं इंडिकेट करतं. म्हणजे हे दोघांचं होमोजिनियस इक्वेशन आहे, कंबाईन असं समजा. हे कंबाईन होमोजिनियस इक्वेशन ओरिजिन मधून जाणार आहे, दोघं लाईन ओरिजिन मधून जाणार आहे, असं कधी इंडिकेट होईल, जेव्हा एच स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू 0 असतो, तेव्हा आणि तेव्हाच त्या फक्त ओरिजिन मधून जातात, नाही तर नाही जात. आता हे शॉर्ट ट्रिक होऊन गेली, म्हणजे पूर्ण इक्वेशन सॉल्व्ह करायची गरज नाही. जर तुम्हाला विचारलं की खालीलपैकी कोणत्या लाईनची इक्वेशन्स ओरिजिन मधनं पास होतात, तर तुम्हाला फक्त काय करायचंय, त्याचा एच स्क्वेअर मायनस ए बी काढायचा आहे. तो जर का इक्वल टू असेल 0 एवढा किंवा 0 पेक्षा जर मोठा असेल, तर म्हणणार तुम्ही ते ओरिजिन मधून जातात. आणि जर एच स्क्वेअर मायनस ए बी ची व्हॅल्यू जर का 0 पेक्षा छोटी झाली किंवा स्मॉल झाली, तर त्या ओरिजिन मधून जात नाहीत. हे डाऊट नाही सर. हा. आणि हे एच ए बी वगैरे कुठून भेटणार तुम्हाला, तर त्या कंबाईन इक्वेशन तुम्हाला दिलेलं असेल, त्याच्यावरनं एच आणि ए बी ची व्हॅल्यू आपण काढून घेतो. समजेल तुम्हाला कुठून काढायचं, कशा काढायचं. फक्त परत एकदा सांगतो, नीट लक्षात घ्या. जर तुम्हाला असं कुठलं इक्वेशन दिलं गेलं असेल, असं दिले जातात इक्वेशन, जसे कसं इक्वेशन असेल पहा, 2x स्क्वेअर प्लस 3xy प्लस 4y स्क्वेअर इक्वल टू 0, अशा टाईपचे इक्वेशन दिले जातात. आणि म्हटलं जातं तुम्हाला खाली 4 ऑप्शन्स असतात कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये, आणि विचारलं जातं विच होमोजिनियस इक्वेशन पासिंग थ्रू दी ओरिजिन, आयडेंटिफाय करा. खाली 4 ऑप्शन दिलेले असतात. मग खालीलपैकी कोणतं इक्वेशन आहे की जे ओरिजिन मधून पास होतं. मग आता सगळी इक्वेशन सॉल्व्ह करायची ना, हा इथं मूर्खपणा करतो. या ठिकाणी आपण काय करतो, आपल्याला माहिती असतं की जर ते ओरिजिन मधून पास झालं, तर हे एच स्क्वेअर मायनस ए बी ची व्हॅल्यू ही 0 पेक्षा मोठी किंवा 0 आली पाहिजे. आपण आपल्या जर स्टँडर्ड इक्वेशनला तुम्ही कम्पेअर केलं इक्वेशन सोबत, तर तुम्हाला एक गोष्ट सापडेल, ए च्या ठिकाणी आलेला आहे 2, ए एक्स स्क्वेअर प्लस 2h प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल टू 0. तर कोणाच्या जागी कोण आलेलं आहे पहा, जागी आलेला आहे 2, 2h च्या जागी आलेला आहे 3 आणि बी च्या जागी आलेला आहे 4. सो बी ची व्हॅल्यू असणार 4, ए ची व्हॅल्यू असणार 2 आणि 3 ही व्हॅल्यू असणार 2h ची, म्हणजे h ची व्हॅल्यू झाली 3/2. h ची व्हॅल्यू झाली 3/2. सो हे h ची व्हॅल्यू घ्यायची, बी ची व्हॅल्यू घ्यायची, ए ची व्हॅल्यू घ्यायची, याच्यामध्ये टाकायची. जर हे सॉल्व्ह करून घ्यायचं, हे जर का 0 पेक्षा मोठं झालं तर म्हणायचं ते ओरिजिन मधून जाते, नाही झालं तर नाही जात. हे डाऊट नाही. हो सर. नाही सर, नाही सर, कळालं सर. सो पुढे पहा, रिमार्क जरी पाहिले तरी याची चालते. तुम्हाला रिमार्क मध्ये सांगून देतो मी सगळं. रिमार्क ठेवा पहा, यामध्ये दिलंय तुम्हाला एच स्क्वेअर मायनस, मी तुम्हाला आता सांगितलं ही गोष्ट, एच स्क्वेअर मायनस ए बी ची व्हॅल्यू जर 0 पेक्षा मोठी असेल तर ते लाईन ओरिजिन असतात, बट त्या दोन लाईन वेगवेगळ्या असतात. म्हणजे कशा लाईन्स असतात, त्या डिस्टिंक्ट असतात. अशी तुमचे ओरिजिन असेल, हा ओरिजिन असेल इथं, पण त्या ज्या दोन लाईन जातात त्या अशा वेगळ्या जातात, सेपरेट लाईन असतात. एक ही लाईन असते, एक ही लाईन असते. अलग लक्षात, डिस्टिंक्ट लाईन म्हणतो आपण. डिस्टिंक्ट म्हणजे वेगवेगळ्या. म्हणजे जर एच स्क्वेअर मायनस ए बी ची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी असेल, इक्वल टू नाही, मोठी, म्हणजे एच स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन 0, that time these two lines are passing through the origin only, but these two lines are distinct from each other.
क्लिअर क्लिअर. येस सर. आणि जर का एच स्क्वेअर मायनस एबी ची व्हॅल्यू इक्वल टू 0 एवढी आली, इक्वल टू 0 एवढी, तर त्या लाईन ओरिजिन मधून जाणारच, त्या लाईन ओरिजिन मधून जाणारच. बट त्या लाईन ज्या जातात ते एकमेकावर ओव्हरलॅप होऊन जातात. अशी ही लाईन, ही फर्स्ट लाईन जर अशी असेल तर दुसरी लाईन पण तिच्यावरच ओव्हरलॅप होते. समजलं. असं केव्हा होतं, जेव्हा एच स्क्वेअर मायनस एबी ची व्हॅल्यू इक्वल टू 0 येईल. समजलं. जिथे दोन लाईन ओरिजिन मधून जातात पण एकमेकावर ओव्हरलॅप होतात, मग त्यांना आपण म्हणतो कोइन्सिडेंट लाईन. क्लिअर. मग तुम्हाला हो असे सर. क्वेश्चन विचारले जातात या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये की खालीलपैकी कुठली लाईन कोइन्सिडेंट आहे, कोइन्सिडेंट आहे का नाही ते आयडेंटिफाय करा. मग तुम्ही काय आयडेंटिफाय करणार, एच स्क्वेअर मायनस एबी ची व्हॅल्यू काढणार, ती जर म्हणणार कोइन्सिडेंट आहे, ती जर 0 पेक्षा मोठी आली तर म्हणणार तुम्ही डिस्टिंक्ट लाईन आहे. ओके. हो आणि सर. जर का ते 0 पेक्षा छोटी आली तर जर का ते 0 पेक्षा छोटी आली तर तुम्ही म्हणणार हे पेअर ऑफ स्ट्रेट लाईनच नाही. आपला विषय 0 पेक्षा छोटी म्हणजे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन नसत नाही. ओके. हो. त्यानंतर फोर्थ पॉईंट कडे या. रिमार्केबल पॉईंटला लक्षात ठेवा, महत्वाचे. सो हे 3 पॉईंट आपण पाहिलेत. त्यानंतर फोर्थ पॉईंट कडे या. फोर्थ पॉईंट पहा, इफ बी इज इक्वल टू 0, जर बी ची व्हॅल्यू 0 असेल म्हणजे तो मध्ये बी आलेला आहे पाहतो, तर वन ऑफ द लाईन is the y-axis and whose slope is not defined and the slope of the other line is minus a by 2h provided that h is not equal to 0. म्हणण्याचा अर्थ आहे त्याचा, जर b ची व्हॅल्यू 0 झाली म्हणजे तुमचं ते इक्वेशन होतं त्याच्यामध्ये समजा असं इक्वेशन काय होतं तुमचं, होमोजेनियस इक्वेशन ax² plus 2h xy plus by square is equal to 0. बरोबर. जर तुमची ही बी ची व्हॅल्यू जर 0 झाली तर ही टर्म निघून जाते. बरोबर. आणि जर ही टर्म निघून गेली तर त्याचं म्हणणं आहे की त्याची एक लाईन ही वाय ऍक्सिस असते. जर असं झालं की बी ची व्हॅल्यू काय असली, 0 असली, तर तुमच्या ज्या दोन लाईन्स येतात की नाही, त्या दोन लाईन पैकी एक लाईन ही गॅरंटीड वाय असणार. वाय ऍक्सिस म्हणजे एक लाईन असतो, म्हणजे हा वाय ऍक्सिसच एक लाईन असतो आणि उरलेली दुसरी लाईन कोणतरी असते. हा हे वन लाईन आहे आणि हे सेकंड लाईन असणार गेलेली कोणतरी. समजलं. समजलं का सर? समजलं. म्हणजे एक लाईन ही वाय ऍक्सिसच कन्सिडर केली जाते when b इज इक्वल टू 0. जेव्हा b 0 असतो तेव्हा दोन लाईन असतात ना, एक लाईन वाय ऍक्सिसच असणार आणि दुसरी लाईन कोणतरी दुसरी लाईन असते, म्हणजे ती आता ओरिजिन म्हणून जाणारी कोणतरी असेल. आता समजा आपण इथे अजून केली ही आहे, तर हिचा स्लोप जर तुम्हाला काढायचा असेल ह्या दुसऱ्यावाल्या लाईनचा, तर तो स्लोप काढण्याचा फॉर्म्युला आहे मायनस a बाय 2h. लक्षात ठेवायचं. समजलं. हा स्लोप आहे कोणाचा, सेकंड लाईनचा. सेकंड लाईनचा स्लोप असा नसतो, असा असतो. आणि वाय लाईनचा स्लोप तर डायरेक्ट तो नॉन प्रोव्हाइडेड आहे, काही प्रश्न नाही, तो डायरेक्ट वाय ऍक्सिस असतो. ओके. डायग्राम समजल्या पाहिजे. डायग्राम जर तुम्हाला दिसत नसते म्हणजे मी दाखवतोय तशा, तर तुम्हाला ते चॅप्टर जमणार नाही. लाईन आणि प्लेन पण जमणार नाही, पेअर ऑफ स्टेटमेंट पण जमणार नाही. पहिले डोक्यामध्ये डायग्राम फिट झाला पाहिजे, तो म्हणतो काय त्याच्यानुसार. सो पुढे पहा. सो एच स्क्वेअर मायनस एबी इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल म्हणजे याचा अर्थ त्या लाईन एकतर कोइन्सिडेंट असतील किंवा मग डिस्टिंक्ट असतील पण पासिंग थ्रू ओरिजिन असतील. आणि बी ची व्हॅल्यू जर 0 असेल म्हणजे बी ची व्हॅल्यू नॉन 0 असेल म्हणजे तो एक्स, दोन्ही लाईन वेगवेगळ्या येतील आणि एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस असं कोणीच येणार नाही, तिथं दोन लाईन असं सेपरेट लाईन असतील. तर त्या टायमाला पहिल्या लाईनचा स्लोप हा असतो आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप हा असतो. ओके. हे महत्वाची गोष्ट आहे पहा. म्हणजे त्याचा म्हणण्याचा अर्थ काय आहे की जर हे असे दोन ऍक्सिस असतील आणि मायनस एबी ची व्हॅल्यू 0 पेक्षा ग्रेटर किंवा 0 असेल म्हणजे याचा अर्थ त्या दोन लाईनी ओरिजिन मधून पास होतील. हे 0 किंवा 0 पेक्षा मोठा असलं की ते ओरिजिन मधून पास होतात. आणि बी ची व्हॅल्यू 0 नसेल म्हणजे ते कोणतीच लाईन वाय ऍक्सिस नसणार. सो ही पहिली लाईन समजा M1 चा स्लोप असेल पहिल्या लाईनचा आणि या लाईनचा स्लोप समजा M2 असेल. स्लोप म्हणजे काय, ते लाईन आहे हे सांगते ते स्लोप. म्हणजे जी लाईन जास्त इन्क्लाइन असते तिचा स्लोप जास्त असतो आणि जी लाईन कमी इन्क्लाइन असते तिचा स्लोप कमी असतो. ओके. आपण मागच्या वर्षी पाहिलेलं मॅटर काय असतो. सो हा जो स्लोप जर तुम्हाला काढायचा असेल M1, तर M1 जर स्लोप काढायचा असेल, पहिल्या लाईनचा स्लोप काढायचा असेल तर तुम्हाला मायनस h मायनस ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी डिवायडेड बाय बी ही टर्म काढावी लागेल. हे तुम्हाला M1 ची व्हॅल्यू भेटणार, पहिल्या लाईनचा स्लोप भेटणार. आणि जर दुसऱ्या लाईनचा स्लोप काढायचा असेल M2 चा,
तर तुम्हाला मायनस एच प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी डिवाइड बाय बी. फरक फक्त एवढा आहे दोघांमध्ये, इथं मायनस आहे आणि इथं प्लस आहे. ओके, तर एकच फरक आहे दोघांमध्ये. म्हणजे हे एकदम सिम्प्लिफाईड फॉर्म्युले आहेत. मायनस एच प्लस मायनस करायचं, स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी डिवाइड बाय बी करायचं, तुम्हाला त्याचे स्लोप भेटतं प्रत्येक सेपरेट लाईनचे. जर का याच्यामध्ये बी ची व्हॅल्यू जर गिवन असेल तर आपल्याला एक पहिल्या लाईनचा स्लोप काढायची गरज नसते, फक्त दुसऱ्या लाईनचा स्लोप काढायचा. पण तो काढण्यासाठी वेगळा फॉर्म्युला आहे मायनस ए बाय 2h, कारण तो बी ची व्हॅल्यू 0 होईल. ओके, तुम्ही याला पण मॉडिफाय करू शकता. तुम्ही या फॉर्म्युल्यामध्ये जरी बी ची व्हॅल्यू 0 टाकली तरी पण तुम्हाला आन्सर भेटून जाईल. आता पुढे पहा, ही सर्वात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये. तर मग त्या दोन लाईन जे आहेत, ज्या दोन लाईन्स आहेत त्यांचे स्लोपची जर मी सम केली तर मला 2h बाय मायनस 2h बाय बी भेटते, आणि त्यांचे जर मी प्रोडक्ट केला तर मला ए बाय बी भेटते. हे लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. ओके, हो. जर त्या दोन डिस्टिंक्ट लाईन होत्या, एका लाईनचा स्लोप m1 होता, दुसऱ्या लाईनचा स्लोप m2 होता, तर या दोघांची जर मी प्लस केली तर मला आन्सर भेटतं मायनस 2h बाय बी. आणि जर मी या दोघांचा प्रोडक्ट केला तर मला भेटतं ए बाय बी. समजलं? प्लस केली तर मायनस 2h बाय बी आणि प्रोडक्ट गेला तर ए बाय बी. खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत, लक्षात ठेवा. ओके, हा समजतंय ना, कव्हर न चाललंय? नाही सर, समजतं. थोडं फास्टच घेतोय कारण झालेलं 11th मध्ये, म्हणून थोडस स्लो घेत नाहीये. आता याच्यामध्ये ऑक्झिलरी इक्वेशन नावाचा एक प्रकार असतो. आजचं लेक्चर रिपीट करा, एका पाण्यामध्ये समजणार नाही. 2 ते 3 वेळेस रिपीट करा लेक्चर. आज आजचं लेक्चर आताच्या आता टाकून दे. सो ऑक्झिलरी इक्वेशन हा एक प्रकार आहे. ऑक्झिलरी इक्वेशन म्हणजे काय, ते या समेशन पासून तयार झालेलं असतं. म्हणजे या m1 प्लस m2 आणि m1 इंटू m2 पासून. तर ते ऑक्झिलरी इक्वेशन हे आहे पहा. इक्वेशन डायरेक्ट पाठ ठेवा, काही अडचण नाही तुम्हाला बाकीचं काही पाठ करायचं. तयार कसं झालंय ते वरती दिलेलं आहे बघा तुम्हाला इथे. हे m1 आणि m2 च्या त्यांनी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या, त्यांनी क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवलंय. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला माहिती असेल तुम्हाला. जनरल क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला असतो एक्स स्क्वेअर मायनस ए प्लस, म्हणजे ते ए प्लस बी आणि त्यानंतर प्लस ए इंटू बी इज इक्वल टू 0, असं ते इक्वेशन असतं. आता हे ए प्लस बी म्हणजे इथं m1 प्लस m2 येतं, आणि ए इंटू बी म्हणजे इथं m1 इंटू m2 येतं. हे इथं गडबड झाली काहीतरी याच्याकडनं. m1 प्लस m2 आणि मग पुन्हा m, ठीक आहे. आणि इथं गडबड झाली जरा, इथं m1 इंटू m2 पाहिजे, असं पाहिजे होतं. m1 इंटू m2 पाहिजे होतं, तेव्हा ते करेक्ट. मग आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो. ही m स्क्वेअरची व्हॅल्यू म्हणजे x स्क्वेअरची व्हॅल्यू जशी असते तशी m1 प्लस m2 ची व्हॅल्यू मायनस 2h अपॉन बी आली होती. m ऍज इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करण्याचा फॉर्म्युला आहे. 10th मध्ये असतो तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन जनरेट करा त्याचा फॉर्म्युला आहे. आणि m1 इंटू m2 याची व्हॅल्यू होती ए बाय बी, ए बाय बी इथे. ओके, एक्सप्लेनेशनची गरज नाहीये, सांगितलं फक्त. तुम्ही फक्त हे इक्वेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं. ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ स्ट्रेट लाईन बी m स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इज इक्वल टू 0. m म्हणजे स्लोप ऑफ द लाईन असतो. b म्हणजे b आणि h तुम्हाला इक्वेशन वरनं भेटून जातात. a b आणि h तिघांच्या व्हॅल्यू तुम्हाला इक्वेशन वरनं भेटतात. m स्लोप ऑफ द लाईन असतो. सो दॅट तुम्हाला ऑक्झिलरी इक्वेशन हा जर कॉन्सेप्ट आला, ऑक्झिलरी इक्वेशन काढा, ऑक्झिलरी इक्वेशन फाइंड करा, सो दॅट टाइम तुम्हाला हे इक्वेशन यूज करायचं. bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इज इक्वल टू 0 हे स्लोप काढलेलं इक्वेशन असतं, म्हणजे त्याला ऑक्झिलरी इक्वेशन. लक्षात? हो. सो आतापर्यंत आपण काय काय स्टडी केला. मी तुम्हाला होमोजेनियस इक्वेशन शिकवलं, कंबाईन इक्वेशन काढणं शिकवलं, कंबाईन इक्वेशन मधून सेपरेट इक्वेशन काढणं शिकवलं. होमोजेनियस इक्वेशनचं जे स्टँडर्ड इक्वेशन आहे ते आहे एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. त्याच्यामध्ये होमोजेनियस इक्वेशन काय इम्पॉर्टंट असतं, जर दोन लाईन ओरिजिन मधून पास होत असतील तर त्या दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन हे होमोजेनियस इक्वेशन असतं. ओके, सो ते होमोजेनियस इक्वेशन ओरिजिन मधून पास होतंय का नाही होतंय हे कसं ठरतं, तर त्याची जी एच स्क्वेअर मायनस ए बी ही जी व्हॅल्यू असते एच स्क्वेअर मायनस ए बी हे शुड बी ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू 0 असली पाहिजे. जर ती ग्रेटर दॅन असली तर त्या दोन लाईनी ओरिजिन मधून पास होतात, बट त्या डिस्टिंक्ट लाईन असतात. जर एच स्क्वेअर मायनस ए बी ची व्हॅल्यू 0 एवढी असली तर त्या दोन लाईन ओरिजिन मधून पास होतात, बट ते एकमेकांवर ओव्हरलॅप झालेले असतात, म्हणजे कोइन्सिडेंट लाईन असतात. आणि जर एच स्क्वेअर मायनस ए बी ची व्हॅल्यू
0 पेक्षा छोटी असली तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन इक्वेशन तयार होत नाही. त्यानंतर आपण पाहिलं की जर बी ची व्हॅल्यू 0 असेल तर मग ज्या दोन लाईन असतात त्याच्यातली एक लाईन ही वाय ऍक्सिसच असते आणि दुसरी लाईन जी असते तिचा जर तुम्हाला स्लोप काढायचा असेल तर तो स्लोप -a/2h एवढा असतो. त्यानंतर 5वा पॉईंट होता, जर दोनही लाईनी ओरिजिन मधून जात असतील म्हणजे तुम्हाला केस भेटते h² - ab हा शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल म्हणजे त्या दोन लाईन ओरिजिन मधून पास होतात. आयदर ती केस डिस्टिंक्ट किंवा कोइन्सिडेंटची असेल, काही पण चालतं. आणि जर बी ची व्हॅल्यू 0 नसेल, बी ची व्हॅल्यू 0 नसेल तर मग ती दोनही लाईनी सेपरेट लाईनी असतात, त्याच्यामध्ये कोणताच ऍक्सिस येत नाही. तर दोनही लाईनचे सेपरेट स्लोप येतात. पहिल्या लाईनचा स्लोप घ्यायचा m1 -h -h² - ab/b आणि याच फॉर्म्युल्यामध्ये फक्त त्या स्क्वेअर रूटच्या आधी प्लस टाकायचं म्हणजे दुसऱ्या लाईनचा स्लोप. जर का तुम्हाला दोनही स्लोपची सम जर आपण केली तर आपल्याला या दोघांची सम केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट भेटेल. आता ही सम तुम्ही करून पहा घरी, हे आणि हे या दोघांची प्लस करा. सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला -2h/b भेटतं आणि हे जे आहेत हे या दोघांचा प्रोडक्ट करा, त्यांचं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला a/b भेटतं. सिम्प्लिफिकेशन महत्वाचं नाहीये, सो त्याच्यामुळे त्याची गरज नाही. तुम्ही फक्त लक्षात ठेवा दोघांचा प्लस हे -2h/b भेटतं, मायनस आहे ते लक्षात ठेवा आणि इकडे प्रोडक्ट हा a/b भेटतो. ओके. त्यानंतर आपण ऑक्झिलरी इक्वेशन पाहिलं. ऑक्झिलरी इक्वेशन हे स्लोपला सबस्टिट्यूट करून केलं जातं. सो ऑक्झिलरी इक्वेशन येतं mb² + 2hm + a = 0. दिस इज द ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. सो होमोजेनियस इक्वेशन, ऑक्झिलरी इक्वेशन, जनरल इक्वेशन असे बरेच इक्वेशनचे प्रकार पडतात. त्याच्यामध्ये बऱ्याच पॅरामेट्रिक इक्वेशन असे इक्वेशन तुम्हाला पाहायला भेटतील. ओके. कार्टेशियन इक्वेशन, पॅरामेट्रिक इक्वेशन ते येणार अजून. सो या ठिकाणी पहा तुम्हाला काही सॉल्व न्यूमेरिकल इथं पाहायला भेटतील. पहा आता हे सॉल्व न्यूमेरिकल तुम्हाला सांगतो, मग तुम्ही फर्स्ट एक्सरसाइज सॉल्व करायला तयार होणार. पटपट घेतो याच्यावर. या ठिकाणी तुम्हाला विचारलंय फर्स्ट क्वेश्चन मध्ये, शो दॅट द लाईन रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन x² - 2hxy - 3y² = 0 आर डिस्टिंक्ट. त्याला डिस्टिंक्ट आहे असं प्रूव्ह करा. आता डिस्टिंक्ट आहे असं प्रूव्ह करायचं. डिस्टिंक्टची कंडिशन काय होती, h² - ab ची व्हॅल्यू जेव्हा इज ग्रेटर दॅन 0 असते दॅट टाइम ते डिस्टिंक्ट येते. बरोबर. सो तुम्हाला सिम्पली काय करायचे, h² - ab काढायचे, त्याची व्हॅल्यू पाहिजे, ती जर 0 पेक्षा मोठी आली तर म्हणायचं डिस्टिंक्ट आहे, आणि जर ती व्हॅल्यू 0 पेक्षा छोटी आली तर म्हणायचं पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, आणि जर ती व्हॅल्यू 0 एवढी आली तर म्हणायचं त्या लाईन एकमेकावर कोइन्सिडेंट होतात. सो या ठिकाणी तुम्हाला जे काढायचं होतं h² - ab याच्यासाठी तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू लागतील ना, तर h ची व्हॅल्यू, a ची व्हॅल्यू लागेल, b ची व्हॅल्यू लागेल. ते कशा काढणार तुम्ही, तुम्हाला इक्वेशन गिव्हन दिलेलं आहे. या इक्वेशनला आपल्या नॉर्मल होमोजेनियस इक्वेशन सोबत कम्पेअर करा. तुमचं होमोजेनियस इक्वेशन असतं ax² + 2hxy + by² = 0. आफ्टर कंपेअरिंग दिस इक्वेशन विथ आवर होमोजेनियस इक्वेशन वी विल गेट a च्या जागी इथं 1 आहे, सो a ची व्हॅल्यू तुमची 1 असणार. 2h च्या जागी इथं -2 आहे, सो 2h = -2 असणार. साइन सकट घ्या. आणि b च्या जागी -3 आहे, सो b च्या जागी -3 असणार. सबस्टिट्यूट करा. तुम्हाला काढायचं होतं h² - ab. सो h ची व्हॅल्यू पहिले काढून घ्या. h ची व्हॅल्यू येणार, हा 2 इकडे डिवाइड होणार, सो h ची व्हॅल्यू येणार -2/2, सो दॅट्स -1. समजलं. ही a ची व्हॅल्यू, ही b ची -3 व्हॅल्यू आणि ही h ची -1 व्हॅल्यू, या तीनही व्हॅल्यू घ्या आणि या इक्वेशन मध्ये टाका. त्याचा आन्सर जे काय भेटेल ते आन्सर चेक करा. 0 पेक्षा मोठा आलं तर म्हणायचं डिस्टिंक्ट. समजलं. हो सर. इजी आहे. सर्वात जास्त विद्यार्थी कुठे चुका करतात ते सांगतो. हे जे इथं नंबर आहे ना, हा 2hxy असतो आपल्या इक्वेशन मध्ये, आणि मुलं काय करतात डायरेक्ट -2h ला घेऊन टाकतात. असं करायचं नाही. इथं 2h आहे आणि इथं -2 आहे xy च्या पुढे, म्हणून 2h ची व्हॅल्यू -2 असते. समजलं का. समजलं का. हा, हे लक्षात ठेवा. मॅक्झिमम पेपर जेव्हा आम्ही चेक करतो तेव्हा विद्यार्थी डायरेक्ट h ची व्हॅल्यू 2 घेऊन टाकतात, -2 घेऊन टाकतात. काही साइन सोडून देतात. इथं प्लस आहे म्हणतात, ते प्लसच राहील, साइन सकट घ्यायचं. मॅक्झिमम हे चुकी करतात विद्यार्थी, h न घेता फक्त h घेतात. तसं करू नका, तुम्ही मिस्टेक करू नका. या ठिकाणी तुम्हाला ते सॉल्व्ह केल्यानंतर त्याची व्हॅल्यू 4 भेटते. 4 हा 0 पेक्षा मोठा आहे म्हणून ते डिस्टिंक्ट आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन पहा. शो दॅट द लाईन रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन दिले तुम्हाला आर कोइन्सिडेंट. सेम क्वेश्चन आहे. कम्पेअर करा. a, h आणि b ची व्हॅल्यू फाइंड करा. h² - ab ची व्हॅल्यू काढा. ती जर का 0 आली तर म्हणायचं कोइन्सिडेंट. या ठिकाणी तो पहा व्हॅल्यू टाकतो.
हे ए एच आणि बी ची व्हॅल्यू कुठून आली ते समजलं तुम्हाला? हो समजलं सर. ना? हो सर. का परत? हा, मग या व्हॅल्यू घ्या, याच्याकडे टाका, याला इक्वेट करा, याचा आन्सर 0 येतं. 0 आला म्हणजे तो म्हणतो की ठीक आहे, ते 0 आलं तर ही लाईन रिप्रेझेंट करते कोइन्सिडेंट लाईन दिला. समजलं? त्यानंतर हो, फाइंड द सम अँड द प्रोडक्ट ऑफ द स्लोप ऑफ द लाईन गिवन बाय दिस. आता हा काय म्हणतो, समला आणि प्रोडक्टला रिप्रेझेंट करा. म्हणजे हे लाईन आहे, एक इक्वेशन आहे, हे इक्वेशन जनरल इक्वेशन आहे आपलं. कोणतं इक्वेशन आहे हे पाहूनच समजतं तुम्हाला. पहिले एक्स स्क्वेअरची टर्म आहे, मग एक्स वायची टर्म आहे, आणि मग वाय स्क्वेअरची टर्म आहे. असं कोणतं इक्वेशन असतं? होमोजेनियस इक्वेशन असतं. ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. दिसतं ना स्टँडर्ड इक्वेशन? हो. त्याच्यासारखं एक्स स्क्वेअरची टर्म, एक्स वायची टर्म, by स्क्वेअरची ओळखता येते. त्या टाईपचं इक्वेशन आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला सांगितलं गेलं आहे की सम अँड प्रोडक्ट ऑफ द स्लोप. सम अँड प्रोडक्ट ऑफ द स्लोप म्हणजे काय? सम म्हटलं तर m1 आणि m2 यांची सम करायची, आणि प्रोडक्ट म्हटलं m1 इंटू m2 करायची. समजलं? तर सम आणि प्रोडक्ट यांचे फॉर्म्युले तुम्हाला आताच मागे मी सांगितले, पाठ करायला सांगितले होते. पहा, जर आपण स्लोपची सम केली तर आपल्याला जो फॉर्म्युला भेटतो तो -2h/p असतो, आणि जर आपण प्रोडक्ट केला तर तो भेटतो a/p. समजलं? हे पाठ ठेवा, इम्पॉर्टंट फॉर्म्युला म्हणून सांगितलं होतं बा तुम्हाला. त्या दोन लाईन्स ज्या आहेत, त्या दोन लाईन्सचे जर स्लोप काढला तुम्ही, त्या स्लोपची जर तुम्ही सम केली म्हणजे प्लस केली, तुम्हाला आन्सर भेटलं पाहिजे -2h/b. आणि जर तुम्ही त्याचा प्रोडक्ट केला तर त्याचा आन्सर तुम्हाला भेटतो a/b. तर करून पाहिजे गरज नाहीये, इथं डायरेक्ट फॉर्म्युला वापरायची. या ठिकाणी तुम्हाला एच ची, ए ची आणि बी ची व्हॅल्यू कंपॅरिझन करून काढता येते. ते कंपॅरिझन करून काढा. त्या ठिकाणी एच ची आणि बी ची व्हॅल्यू ठेवा, तुम्हाला सम भेटणार. या ठिकाणी ए ची आणि बी ची व्हॅल्यू ठेवा, तुम्हाला प्रोडक्ट भेटणार. हे डाऊट? नाही सर. जमेल? फास्ट झालं तर मला सांगा. जर फास्ट झालं जास्त तर मला सांगा. सो फाइंड द सेपरेट इक्वेशन ऑफ द लाईन रिप्रेझेंटेड बाय. सेपरेट इक्वेशन काढायचंय. आता सेपरेट इक्वेशन काढायचं म्हटलं तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं, त्याला फॅक्टराइज करावं लागतं. आता याला कसं फॅक्टराइज करणार तुम्ही? हा तो फॉर्म्युला जो सांगितला होता मी, तसाच दिसतोय हा तुम्हाला फॅक्टरायझेशन. हा कोणता फॉर्म्युला आहे? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. वाटत नाही का? हो. मग त्याला करून टाका तसं. ए म्हणजे कोण आहे इथं? ए म्हणजे एक्स स्क्वेअर आहे, आणि बी स्क्वेअर म्हणजे काय? आता नीट पहा, 4 म्हणजे काय? हा 2y चा कम्प्लीट स्क्वेअर आहे. समजलं का? 4y स्क्वेअर फक्त y चा स्क्वेअर होता ना, 4 चा स्क्वेअर करावा लागेल ना, कम्प्लीट स्क्वेअर. मग तेव्हा आपण म्हणणार a च्या जागी आपण x घेणार, b च्या जागी आपण 2y घेणार. समजलं? फॉर्म्युला होणार a प्लस बी आणि a मायनस बी. सो त्या हिशोबाने याचा आन्सर झालं x प्लस 2y आणि x मायनस 2y. हे दोन इक्वेशन असणार. एक लाईनचं इक्वेशन x प्लस 2y इज इक्वल टू 0 असणार, आणि दुसऱ्या लाईनचं इक्वेशन x मायनस 2y इज इक्वल टू 0 असणार. असं लिहायचं पहा. x प्लस रूट ऑफ 3y इज इक्वल टू 0 हे पहिले इक्वेशन असणार लाईनचं, आणि दुसरं इक्वेशन असणार रूट ऑफ 5x मायनस रूट ऑफ 3y इज इक्वल टू 0 हे दुसऱ्या लाईनचं इक्वेशन. काय डाऊट? नाही सर. परमिशन दिली नाही का रेकॉर्डिंगची? दिली सर. दिली. सो अशा टाइपचे हे तुम्हाला इक्वेशन्स पाहायला भेटतील. सेपरेट इक्वेशन्स काढलेत आपण, काढलेत पाहिजे करस्पॉन्डिंग. सेकंड इक्वेशनला फॅक्टर पडत नाही का? 1 चे असे फॅक्टर पडत ज्याचा आन्सर नाही सर. 1 चे कसे पडतात? मायनस प्लस. फॅक्टर पडत नाही तिथं. या ठिकाणी फॅक्टर पडत नाही म्हणून कसं केलंय ही गोष्ट लक्षात ठेवा जरा. ऑक्झिलरी इक्वेशनची केस आहे. या ठिकाणी काय होतं, सेकंड केस मध्ये फॅक्टर पडत नाही पहा असे. म्हणजे पहा काय होतंय, y इंटू हा हे केलं तर 1 चे फॅक्टर असे पडायचे, आन्सर 2 आलं पाहिजे. पण 1 चे फॅक्टर आपण पाडले तर 1 1 चा 1च असतो. बट या ठिकाणी मी तुम्हाला एक रूल सांगितला होता बा, तो आठवा. जर हे थर्ड नंबरचं साईन मायनस असेल तर मधल्या नंबरचं साईन दोघांना द्यावं लागतं. म्हणजे याला पण प्लस आणि याला पण प्लस. नाही, एक मधल्या नंबरचं साईन मोठ्याला द्यावं लागतं आणि दुसऱ्याला ऑपोजिट साईन द्यावं लागतं. म्हणजे इथं मायनस 1 मायनस 1 ऍक्च्युअली ते 0 होऊन जातं. सो रूल नुसार ते इम्प्रॉपर होऊन जातं. ओके, सो त्या हिशोबाने याला सॉल्व्ह करता येत नाही फॅक्टरायझेशन. आलं का लक्षात? हो. त्याला ऑक्झिलरी इक्वेशन वापरावं लागतं. मग ऑक्झिलरी इक्वेशन सारखं दिसतंय पाहिजे.
हे असं ऑक्झिलरी इक्वेशन होतं ना, आठवा. याला कम्पेअर करा पाहिजे सोबत, बरोबर ना. मग आता जर तुम्ही या ठिकाणी कम्पॅरिझन केलं तर तुम्हाला एक गोष्ट दाखवेल पहा की bm स्क्वेअर प्लस 2hm b 2hm प्लस a इज इक्वल टू 0 असतं. तसं जर आपण इथं पाहिलं तर आपण जर याला ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला या इक्वेशनला, याच्यातनं काय काय टर्म्स बाहेर निघतील. तर हे याच्यातनं असं जेव्हा असं होतं की तुम्हाला त्याचे फॅक्टर पाडता येत नाही, समजलं तुम्हाला फॅक्टर पाडता येत नाही ते, याचे फॅक्टर का पाडता येत नाही ते समजलं का? हो हो तुम्हाला जे स्कूलमध्ये शिकवलं गेलंय, जेव्हा स्कूलमध्ये तुम्हाला 10 पर्यंत शिकवलं गेलंय ते कदाचित रॉंग होऊन जातं, कारण तुम्हाला जे सांगितलं जातं इथं 1 चे असे फॅक्टर पाडा ज्याचा आन्सर 1 आणि 1 येतो. सो या ठिकाणी काय होतं, +1 आणि +1 केलं आन्सर 2 भेटून जातं, तुम्ही पुढे कॅरी होऊन जातो. तर याच्याने काय होतं, तुम्ही पुढे जाणार आहे तुम्हाला समजणार की फॅक्टर येत नाही. सो हे मेथड वापरू नका तुमच्या स्कूलला. म्हणजे तुम्हाला 10th मध्ये असं शिकवलं गेलं असेल, तुम्ही 10th मध्ये एक रूल, मी माझ्याकडे जे असतील 10th मध्ये त्यांना माहिती असेल, जे बाहेरून समजा आपल्याकडे आले त्यांना हा रूल माहिती नसेल, कारण मीच बनवला तर माहिती असण्याचा प्रश्नच होता. ओके, सो पुढे पहा. तो रूल असा होता, मी सांगितलेला तुम्हाला, की तो तुम्हाला कधी चुकीचं होऊ देत नाही. याच्यामध्ये जर हे थर्ड नंबरचं साईन जर का मायनस असेल, पहा हे थर्ड नंबरचं साईन जर का मायनस असेल तर मिडल नंबरचं साईन दोघांना द्यायचं. मिडल नंबरचं साईन मोठ्या नंबरला द्यायचं, याच्यापैकी मोठा म्हणजे 1 समजा याला दिलं तर त्याच्या ऑपोजिट साईन छोट्याला द्यायचं. असा तो ऍक्च्युअली रूल असतो. त्या रूलनी मला ते परफेक्ट आन्सर भेटतं, म्हणजे कन्फ्युजनचा पार्टच राहत नाही. मग +1 आणि -1 केलं तर आन्सर 0 होतं. असं आन्सर 0 यायला पाहिजे का नाही, आन्सर 2 यायला पाहिजे होतं, म्हणजे इथं फॅक्टर पडत नाही. समजलं का? समजलं का? हो सर. हा. सो सर सांगा एकदा काय म्हणते. क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं ना, त्याचे काही रूल्स बनवले होते मी, ते रूल्स फॉलो करा तुम्ही, म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. थर्ड नंबरचं साईन जर का ते असं आहे पहा, समजा हे x² प्लस 2xy प्लस y² जर राहिलं असतं ना इथं, तर याचे जे फॅक्टर पडतात, समजा 1 चे फॅक्टर पडतात 1 आणि 1, कुठले साईन द्यायचे हा मोठा प्रश्न असतो क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये फॅक्टराइज करताना. सो जर हे साईन जर प्लस असेल थर्ड नंबरचं साईन, तर हे मिडल नंबरचं साईन जे काय असतं, मिडल नंबरचं साईन जे काय असेल, आता इथं प्लस आहे म्हणून प्लस, मायनस असेल मायनस, हे साईन दोघांना देऊन टाकायचे, असा तो एक रूल आहे. प्लस असेल तर, इथं प्लस असेल तर दोघांना द्यायचं, सेमच साईन. समजलं? हा रूल नंबर 1. आणि रूल नंबर 2 हा होता की जर का हे असं इक्वेशन आहे, जसं की आता या केसमध्ये तुम्हाला पाहायला भेटते पहा, हे थर्ड नंबरचं साईन सहित, बरोबर. जर हे थर्ड नंबरचं साईन मायनस असेल तर त्याचे जे फॅक्टर पडतात, त्या फॅक्टर मध्ये जो लार्जर नंबर असतात, इथं 1 1 पडला, समजा इथं 2 असला असता, तर जो लार्जर नंबर असेल दोघांपैकी 1 आणि 2 मध्ये मोठा कोण 2, त्याला हे मिडल नंबरचं साईन द्यायचं, म्हणजे इथं प्लस आहे तर इथं प्लस याला भेटणार, आणि याच्या ऑपोजिट साईन म्हणजे याला प्लस दिलेलं द्यायचं. समजलं का? असं असतं ते. समजलं का? हो सर. हा, तर हे म्हणजे हे मी 9th ला असताना बनवलेले नियम होते. ऍक्च्युली हा प्रॉब्लेम 9th ला येतो. 9th ला आय थिंक तुम्हाला हे चॅप्टर असतं फॅक्टरायझेशन नावाचं, है ना. आम्हाला 9th ला होतं, तुम्हाला कितीला होतं? 10th मध्ये असेल. ओके, सो आम्ही जेव्हा 9th स्टँडर्ड मध्ये होतो, म्हणजे मी जेव्हा 9th स्टँडर्ड होता तेव्हा मला हाच प्रॉब्लेम क्रिएट व्हायचा. म्हणजे कधी कधी काय व्हायचं, फॅक्टर बरोबर यायचे आणि सर कसे शिकवायचे, 1 1 1 चे फॅक्टर 1 आणि 1 येणार. सो तुम्ही काय करणार, तुम्हाला जर 2 आन्सर आणायचं असेल तर तुम्ही याला +2 आणि +1 करा, म्हणजे तुम्हाला आन्सर 2 भेटतं. असं आम्हाला टीच केलं जायचं. तुम्हाला पण असंच करायचं असेल, मग याला x लावा, xy लावायचे आणि सॉल्व्ह करायचे. पण मग मी खाली सोडवून टाकायचो, आणि सोडवल्यानंतर व्हायचं की गडबड झाली, हा फॅक्टर चुकीचा आहे, जमत नाही असं. मग दुसऱ्या मेथडने सॉल्व्ह करावं लागेल. मग मला प्रश्न पडायचा की बरोबर तर आहे सरांनी शिकवलेलं, मग इथं चुकतं का ते. मग त्याच्यासाठी मग ते नियम शोधले होते मी 9th ला असताना. काहीतरी त्याच्यामध्ये भरपूर एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर ते ऑब्झर्वेशन दिसलं मला की असं काहीतरी असतं आणि ते तसं असतं, म्हणून मग ते त्याच्याने 100% ऍक्युरसी येते. तेव्हा मला ते तसे सुचले म्हणून मी ते सांगितलं तुम्हाला. म्हणून म्हटलं मी ते दुसऱ्या कोणाकडे तुम्ही शिकणार नाही, मीच बनवलं तर दुसऱ्याकडे कसं काय शिकणार तुम्ही. सो पुढे पहा. तर इकडच्या पार्ट मध्ये इथं तुम्हाला ते इक्वेशन पाहायला भेटतं. मग आता तुम्ही याला काय करणार, हे तुम्हाला इथं सॉल्व्ह करता येत नाही, म्हणून तुम्ही याला स्टँडर्ड इक्वेशन सोबत कम्पेअर करणार. आपल्या स्टँडर्ड इक्वेशन आहे ax² + 2hxy
प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. याच्यामध्ये तुम्ही सगळ्या व्हॅल्यू सॉल्व्ह करून घ्या. ए ची व्हॅल्यू तुमची असणार 1, बी ची एच ची व्हॅल्यू असणार 2h, सो 2h इज इक्वल टू 2 आहे, सो h ची व्हॅल्यू 2/2 येणार, सो h ची व्हॅल्यू येणार 1, बरोबर, आणि b येणार -1. हे डाऊट याच्यामध्ये? हा, आता हे घ्या आणि त्या ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा. ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये a च्या जागी a, b च्या जागी b आणि c च्या जागी h च्या जागी h टाका. म्हणजे पहा b m स्क्वेअर, b म्हणजे काय -1 असतो, सो -1 m स्क्वेअर प्लस 2h ची व्हॅल्यू असते 1 m प्लस a ची व्हॅल्यू असते 1च. मग तुम्हाला इक्वेशन पाहायला भेटतं पहा असं की हे -m स्क्वेअर प्लस 2m प्लस 1 इज इक्वल टू 0. दिसतंय हे? हो. हा, हे तिथून येतं असं ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर. मग तुम्हाला हे इक्वेशन जे आहे याला हे पहिली टर्म कधीच मायनस ठेवायची नाही. मग थ्रू आउट इक्वेशनला -1 ने मल्टिप्लाय करून टाकायचं, म्हणजे पहिली टर्म मायनसची प्लस होऊन जाते. जर एवढं डोकं चालत नसेल, सिम्पली काय करा, सर्वांचे साईन चेंज करून टाका, तुमचं मायनस साईन निघून जाईल. सो हा -m स्क्वेअर आहे, त्याला m स्क्वेअर लिहून टाका. हा +m2 होता, त्याला -m2 m लिहून टाका, 2m लिहून टाका. हा +1 होता, त्याला -1 लिहून टाका आणि पुढे 0. बरोबर, ते -1 ने मल्टिप्लाय केल्यासारखं होऊन जातं. आलं लक्षात? हो. शॉर्टकट सांगतोय, वेळ वाचवायचा. सो हे इक्वेशन तुम्हाला भेटलं. आता याला सॉल्व्ह करावं लागेल. आता हे जे इक्वेशन आहे याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करा. आपला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला आहे तुमच्याकडे, पहा काय असतो फॉर्म्युला. प्लस मायनस नाही, -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. आठवलं का? हो. क्वाड्रॅटिक इक्वेशन हो सर, आठवलं. चा फॉर्म्युला असतो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. हा. तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही? हो. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ना. हा. मग याला आपल्या स्टँडर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन सोबत कम्पेअर करा. ते स्टँडर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन येणार तुमचं ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हे तुमचं स्टँडर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं. याच्यामध्ये a म्हणजे 1 आहे, b म्हणजे -2 आहे आणि c म्हणजे -1 आहे. डाऊट नाही. आता ते a b c च्या व्हॅल्यू घ्या. a ची व्हॅल्यू आहे 1, b ची व्हॅल्यू आहे -2 आणि c ची व्हॅल्यू आहे -1. a b c च्या व्हॅल्यू घ्या, या फॉर्म्युल्यामध्ये टाका, तुम्हाला याचे रूट भेटणार. म्हणजे तुम्हाला x ची व्हॅल्यू भेटायची, तशी इथे m ची व्हॅल्यू भेटणार, कारण इक्वेशन m मध्ये. सो याच्यावरून m ची व्हॅल्यू फाइंड करा. तुम्हाला m ची व्हॅल्यू ही आलेली दिसते पहा, -1 प्लस मायनस होतात 3. काढून दाखवायची गरज आहे का? 10th मध्ये झालेलं आहे. नाही सर, नाही दाखवायची गरज. फॉर्म्युला पण सांगितलं मी तुम्हाला काय लिहायचं तिथे. सो आता याच्यामधून हे तुम्हाला m ची व्हॅल्यू भेटणार. m ची व्हॅल्यू घेऊन हा m तुमचा स्लोप असतो. या ठिकाणी प्लस मायनस आलंय, म्हणजे एकदा प्लस घ्यायचं एकदा मायनस घ्यायचं, म्हणजे तुम्हाला एक प्लसचा आणि एक मायनसचा अशा 2 सेपरेट इक्वेशन भेटतात, जे तुमच्या लाईनचे इक्वेशन असतात. संपला विषय. आलं लक्षात? आता हे जे इक्वेशन आले, हे इक्वेशन स्लोप मध्ये आलेले आहेत. ठीक आहे, हे स्लोप येते. आपल्याला इक्वेशन x आणि y मध्ये पाहिजे असतात. मग आपण x आणि y मध्ये इक्वेशन कशी सबस्टिट्यूट करणार? सो मला सांगा, लाईनचं इक्वेशन स्लोपच्या फॉर्मॅटमध्ये कसं माहिती मला? लाईनचं बेसिक स्टँडर्ड इक्वेशन आहे जे स्लोपच्या फॉर्मॅटमध्ये येतं. ते इक्वेशन असतं y इज इक्वल टू mx प्लस c. आठवतं का? हो. हो. आठवतं का? हो सर. हे इक्वेशन आठवतं का? हे बेसिक इक्वेशन आहे स्ट्रेट लाईनचं, जे स्लोपच्या फॉर्मॅटमध्ये येतं. स्लोपच्या फॉर्मॅटमध्ये असलेलं बेसिक इक्वेशन. आता या ठिकाणी असं आहे की जर लाईन ओरिजिन मधून जात असेल तर y इंटरसेप्ट येत नाही. हा c म्हणजे y इंटरसेप्ट असतो, हा येत नाही. म्हणजे तुमचं फक्त जर लाईन ओरिजिन मधून पास होत असेल तर इक्वेशन फक्त एवढंच असतं. आलं लक्षात? असं केव्हा होतं? फक्त जेव्हा लाईन ओरिजिन मधून पास होते त्याच टायमाला फक्त c येत नाही. y इज इक्वल टू mx द्यायचं फक्त, बस दॅट्स इट. सो आता या केसमध्ये y इज इक्वल टू जर mx असेल, तुम्हाला लाईनचे 2 इक्वेशन काढायचे. तुम्हाला m1 आणि m2 च्या व्हॅल्यू माहिती आहे आणि तुम्हाला x आणि y मध्ये ते सबस्टिट्यूट करायचे होते. तर तुम्ही काय करणार? ही m1 ची व्हॅल्यू घ्यायच्यात टाका, एक इक्वेशन भेटेल. m2 ची व्हॅल्यू घ्यायच्यात टाका, दुसरं इक्वेशन. समजलं? सर समजलं. तुम्हाला इथं पाहायला भेटतं. क्वेश्चन टफ गेला असेल तर परत सांगू का? नाही सर, वेगळा क्वेश्चन आहे. जेव्हा फॅक्टर पडत नाही तेव्हा ऑक्झिलरी इक्वेशन काढा.
ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये त्या इक्वेशन मधनं ए एच आणि पी च्या व्हॅल्यू फाइंड करा. वरच्या होमोजिनियस इक्वेशन मधनं होमोजिनियस इक्वेशन मधनं ए बी एच च्या व्हॅल्यू घेऊन ऑक्झिलरी ऑक्झिलरी इक्वेशनला सॉल्व्ह करा. ऑक्झिलरी इक्वेशनला क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये कन्वर्ट करा. क्वाड्रेटिक इक्वेशनचे फॅक्टर पडणार नाही. सो मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस बी चा फॉर्म्युला वापरून त्याला सॉल्व्ह करा. ते सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला जे आन्सर भेटतील ते तुम्हाला स्लोप भेटतील दोघही लाईन्सचे. त्या स्लोपला जर तुम्हाला इक्वेशन्स मध्ये कन्वर्ट करायचे असतील तर तुम्हाला लाईनचं स्टँडर्ड इक्वेशन वापरावं लागेल. लाईनचं स्टँडर्ड इक्वेशन असतं y = mx + c. सी या ठिकाणी अशासाठी येत नाही की ते इक्वेशन ओरिजिन म्हणून पास होतं म्हणून सी ला आपण घेत नाही. त्या ठिकाणी तुम्ही एकदा m1 ची व्हॅल्यू टाका. तुम्हाला m1 ची काय व्हॅल्यू येईल ही जर या ठिकाणी टाकली तुम्हाला पहिल्या लाईनचं इक्वेशन भेटतं आणि y = m2 ची जर व्हॅल्यू टाकली तुम्ही तर तुम्हाला दुसऱ्या लाईनचं इक्वेशन भेटतं. x आणि y ला काहीही करायचं नाही, राहू द्यायचं. समजलं? हो सर समजलं. संपला पार्ट इथं. आता हे बस अशा टाइपचे बरेच तुम्हाला क्वेश्चन्स इथं पाहायला भेटतात. जसं की आता या ठिकाणी पहा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ k इफ 2x + y = 0 इज वन ऑफ द लाईन रिप्रेझेंटेड 3x² + kxy + 2y² = 0. क्वेश्चन काय विचारलं त्याच्याकडे लक्ष द्या. k ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे इफ 2x + y = 0 असेल आणि is the one of the line represented by the 3x² + kxy + 2y² = 0. म्हणजे दोन लाईन्स आहेत कोणतरी. क्वेश्चन पहिले समजून घ्या. दोन लाईन्स असतील कोणीतरी, ओके, अशा ओरिजिन मधून पास होणाऱ्या. ओरिजिन मधून पास होणाऱ्या कोण लाईन्स आहेत. ही आणि ही लाईन आहे समजा. ही फर्स्ट लाईन, ही सेकंड लाईन. तर याच्यामधली एक लाईन तुम्हाला माहिती आहे, त्याने म्हटलंय पहा 2x + y = 0 इज वन ऑफ द लाईन. वन ऑफ द लाईन म्हणजे एक लाईन दिली तुम्हाला, तिचे इक्वेशन आहे 2x + y = 0. एक लाईन माहिती आहे. दुसरी लाईनचं इक्वेशन आपल्याला माहित नाही, सेकंड लाईनचं इक्वेशन नाही, बट दोघांचं कंबाईन इक्वेशन आपल्याला माहिती आहे. कंबाईन इक्वेशन माहिती आहे, ते आहे 3x² + kxy + 2y² = 0. समजलं? सर हा, म्हणजे पहा पहिल्या लाईनचं इक्वेशन, या लाईनचं इक्वेशन आपल्याला माहित नाहीये. एका लाईनचं इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे, कंबाईन इक्वेशन पण दिलेलं आहे आणि के ची व्हॅल्यू फाइंड करायची, असा हा क्वेश्चन आहे. समजलं? हो. सो हाऊ कसं सॉल्व्ह करणार. आता विषय असा इथं, जेव्हा अशी केस येते कधी पण तुम्हाला असं सांगितलं जातं की एक इक्वेशन दिलंय, दुसरं इक्वेशन काढायचंय वगैरे अशा टाईपचं समजा, तर काय करायचं माहिती का, याला ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं. ऑक्झिलरी इक्वेशन हा स्लोपच्या फॉर्मॅट मध्ये देतो आणि स्लोपची फॉर्मॅटची मेथड सोपी असते कधी, किंवा तुम्ही दुसरा पण एक मेथड वापरू शकता याच्यासाठी. तुम्ही त्या एका लाईनच्या इक्वेशन वरनं म्हणजे जे एक लाईन तुमचं जे आहे एक लाईनच्या इक्वेशन वरनं तुम्ही दुसऱ्या लाईनला सॅटिस्फाय करू शकता. त्याचं कारण असं असतं की ती जी लाईन आहे, म्हणजे जी एक सेपरेट जी लाईन असते समजा कुठली पण आलेली, त्या लाईन वरनं आपल्याला दुसरी लाईन त्याला सॅटिस्फाय करणार, कारण दोघही लाईनचं ते कंबाईन इक्वेशन असतं. कारण दोघही लाईनचं कंबाईन इक्वेशन ह्या दोघही पॉईंटला सॅटिस्फाय करते. ओके, आता या ठिकाणी हा विषय असा आहे, तुम्हाला इथं सांगतो काही अल्टरनेटिव्ह मेथड तुम्हाला इथं पाहायला भेटेल. हा जरा ट्रिकी पार्ट आहे, ऑक्झिलरी पण ट्रिकी पार्ट आहे, दोघं ट्रिकी पार्ट आहे. म्हणण्याचा अर्थ आहे माझा, तुम्ही सेकंड मेथड यूज केली तर जास्त कम्फर्टेबल असेल. सोपं. आता असं गोष्ट आहे की एक जी लाईन तुम्हाला दिली गेली आहे 2x + y = 0, या केसमध्ये x ची व्हॅल्यू जर आपण 0 टाकली तर y ची व्हॅल्यू तुम्हाला 0 भेटते. ओके, आणि y ची व्हॅल्यू जर 0 टाकली तर x ची व्हॅल्यू तुम्हाला 0/0 भेटते. ओके, so 1 - 2 is the point on the line x + y. so x ची व्हॅल्यू जर 1 टाकली आपण, so 1 2 y = -2, and y ची व्हॅल्यू जर 1 टाकली, so y = 1, so 2x = -1 and x = -1/2. so where is the 1? सेकंड मेथड मध्ये हा कोऑर्डिनेट कुठून आला तर समजायला जरा प्रॉब्लेम आहे. 2x + y = 0 is the one of the line represented by this. So
is the one of the line represented by this the coordinates of the every point on the line 2x plus y satisfies the equation. Okay, so as 1 minus 2 is a point on the line, it must be satisfied the combined equation. ठीक आहे, हे बघा तुम्ही ही पॉईंट घेतला पाहिजे असं काही भाग नाहीये, तुम्ही कुठला दुसरा पण पॉईंट घेऊ शकतात, पण हा सेकंड टॉपिक जरा जास्त सोपा आहे काढण्यासाठी. हे पहा, जेव्हा अशी गोष्ट असते की एक लाईन तुम्हाला दिलेली आहे, दुसरी लाईन तुम्हाला माहिती नाहीये, तुम्हाला कंबाईन इक्वेशन मध्ये कुठली तरी एक टर्म काढायची, म्हणजे समजा के, आता त्याच्यात एकच मिसिंग टर्म आहे की नाही, मग ती काढू शकतो आपण. कशी काढू शकतो? जर आपल्याला हे एक्स आणि वायचे व्हॅल्यू जर आपल्याला भेटून गेलं तर आपण त्याची व्हॅल्यू काढू शकतो. आता एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आपल्याला कधी भेटतील? तर विषय असा आहे की ज्या दोन होत्या लाईनचं इक्वेशन म्हणजे काय असतं पहिले हे समजून घ्या. समजा जर ही लाईन आहे 2x + y = 0, तर हे लाईन इक्वेशन हा असा फॅक्टर असतो की या लाईनच्या इक्वेशन मध्ये एक्स आणि वायची व्हॅल्यू या लाईनवरचा जर कुठलाही पॉईंट असतील, कुठलेही पॉईंट असतो, इन्फानाइट पॉईंट्स असतात, इन्फानाइट पॉईंटवरची कुठलीही पॉईंटची व्हॅल्यू घ्या तुम्ही. समजा हा एक कोऑर्डिनेट असेल, समजा 1 आणि 2, जर हा 1x असेल आणि हा 2 असेल, 2 जर y असेल, तर हे एक्स आणि वायची व्हॅल्यू जर मी याच्यात टाकली तर याचा आन्सर जर 0 आलं तर याचा अर्थ असतो हा पॉईंट या लाईनवर लाय करतो, असं त्याचं मिनिंग असतो, म्हणजे तो पॉईंट त्या लाईनवर लाय करत असतो. तर असे या लाईनवरचे सगळे पॉईंटचे कोऑर्डिनेट या लाईनचे इक्वेशन सॅटिस्फाय करत असतात. हे समजलं का तुम्हाला? समजलं का तुम्हाला? हो सर, हो समजलं. म्हणजे इक्वेशन हा प्रकार का बरं आपण मॅथ मध्ये घेतो? हा इन्फानाइट पॉईंटला सॅटिस्फाय करून टाकतो. म्हणजे एक इक्वेशन असतं त्याच्यामध्ये तुम्ही जर लाईनवरच्या कुठल्याही पॉईंटला घेतलं आणि त्याचे कोऑर्डिनेट काढले तर त्याचे कोऑर्डिनेट जर का एक्स आणि वाय टाकले तुम्ही इक्वेशन मध्ये, ते तुम्हाला इक्वेशन सॅटिस्फाय होताना दिसतं. जर तो पॉईंट त्या लाईनवर असेल तर, आणि जर तो पॉईंट त्या लाईनवर नसेल तर ते इक्वेशन सॅटिस्फाय होत नाही, असं असतं. सो ही गोष्ट जी आहे, याच गोष्टीचं हे लॉजिक आहे. आता हे जसं लाईनचं लॉजिक आहे तसं इथं आहे, जर ही एक लाईन होती, त्या लाईनला त्याचे पॉईंट सॅटिस्फाय करत असतील, तसं या लाईन पासूनच हे इक्वेशन तयार झालेलं आहे, कंबाईन इक्वेशन. म्हणजे कसं आहे, त्या दोन लाईन मिळूनच ते कंबाईन इक्वेशन तयार झालेलं असतं. मग जसं दोन पॉईंट मिळून एक लाईन तयार होते, तर त्या दोन पॉईंटनी ते इक्वेशन सॅटिस्फाय होतं, तसं दोन लाईन मिळून जर एक कंबाईन इक्वेशन तयार झालंय तर दोन लाईनवरचा प्रत्येक पॉईंट हा त्या कंबाईन इक्वेशनला सुद्धा सॅटिस्फाय करतोच. समजलं का? कारण त्या लाईन पासूनच ते तयार झालेलं असतं, कारण त्यांचंच कंबाईन इक्वेशन आहे ना ते. सो त्या लाईनवरचा प्रत्येक पॉईंट त्या कंबाईन इक्वेशनला सुद्धा सॅटिस्फाय करणारच म्हणजे करणारच. हे डाऊट आहे का? नाही सर. ओके, तर मग इकडे पहा, आता तुम्ही फक्त ओरिजिनची केस सोडून दुसरी केस घ्या कुठली, कारण ओरिजिन घेतलं तर हे सगळं 0 0 होऊन जातं. तर तुम्ही 1 व्हॅल्यू घ्या. आता तुम्हाला तो कोऑर्डिनेट जर काढायचा असेल, या लाईनवरचा कोणता पण एक कोऑर्डिनेट काढायचा असेल, म्हणजे या लाईनवरचा कोणता पण एक पॉईंट जो याला पण सॅटिस्फाय करणारच असणार, कारण तो या लाईनवर आहे तर या लाईनवर पण असणारच, ते प्रॉब्लेमच नाही. सो याचा जर कोणता पण आपल्याला कोऑर्डिनेट काढायचा असेल तर तुम्ही काय करा, एक्स ची व्हॅल्यू 1 टाका, वाय ची व्हॅल्यू पण 1 टाका, म्हणजे मला एक कोऑर्डिनेट भेटतो. आपल्याला कुठल्याही लाईनवरचे जर कोणताही पॉईंट काढायचा असेल तर तुम्ही व्हॅल्यू वायची व्हॅल्यू काही पण सबस्टिट्यूट करा, तुम्हाला याचा भेटणार. सपोज मी जर एक्स ची व्हॅल्यू 1 सबस्टिट्यूट केली या इक्वेशन मध्ये, तर मला वायची व्हॅल्यू काय भेटते? एक्स ची व्हॅल्यू जर 1 असेल तर वायची व्हॅल्यू तुम्हाला भेटणार पहा 2 × 1 + y = 0. या इक्वेशन मध्ये टाका पहा, एक्स च्या जागी 1 टाकला, एक्स ची व्हॅल्यू जर मी 1 अज्युम केली तर वायची व्हॅल्यू काय भेटते? सो वायची व्हॅल्यू भेटणार मला हा y + 2 = 0. सो वायची व्हॅल्यू भेटणार -2. सो तुम्हाला इथं कोऑर्डिनेट आलेला दिसेल पहा, एक्स ची व्हॅल्यू जेव्हा 1 असते तेव्हा वायची व्हॅल्यू -2 असते. सो तो म्हणणार एक्स आणि वाय हा जो पॉईंट आहे, हा पॉईंटच्या कोऑर्डिनेट आणि -2 हा या लाईनवर लाय करतो. समजलं? हो. समजलं? जर हा पॉईंट या लाईनवर लाय करतो तर तो या लाईनचे इक्वेशन सॅटिस्फाय करेल, आणि जर ही लाईनचंच हे कंबाईन इक्वेशन आहे तर त्यांनी या इक्वेशनला सुद्धा सॅटिस्फाय केलंच पाहिजे. आलं लक्षात? सर आलं लक्षात. हा, आता असं कंपल्सरी नाहीये की तुम्ही एक्स ची व्हॅल्यू 1च टाका, तुमच्या मर्जी, तुम्ही काही पण टाकू शकता. समजा कोणी म्हटलं मला नाही एक्स ची व्हॅल्यू नाही टाकायची, मला 2 टाकायची, तरी 2 टाकावी, काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त वाय ची व्हॅल्यू काढताना तसं करा, म्हणजे 2 × x, x ची व्हॅल्यू 2 + y = 0,
सो 2 × 2 हा 4 झाला प्लस y इक्वल टू 0. सो y ची व्हॅल्यू तुम्हाला -4 भेटणार. म्हणजे तुमचा जो कॉर्डिनेट आलेला आहे तो आलेला आहे एक्स वाय, जो कॉर्डिनेट आलेला आहे तो आलेला आहे 2 आणि -4. समजलं? म्हणजे या ठिकाणी तुम्ही काय लिहिणार 2 आणि -4. समजलं? येस सर. समजलं? हा, असं कंपल्सरी नाही की तुम्ही 1च टाका. 1 अशा जरी टाकला नाही की सोपं जातं. फक्त 0 सोडून टाका. 0 नाही चालत. 0च्या जागी नाही चालत. 0 केलं की सगळ्या व्हॅल्यू 0 होऊन जातात. त्याचं कंबाईन इक्वेशन पण 0 होऊन जातं, लाईन पण 0 होऊन जाते, दुसरी लाईन पण 0 होऊन जाते. सगळं 0 झाल्यानंतर के ची व्हॅल्यू कशी काढणार तुम्ही? ती केस एक्सेप्शनल केस आहे. 0 सोडून काही पण टाका. मग तुम्हाला तो कॉर्डिनेट भेटेल. तो एक पॉईंट भेटेल त्या लाईनवरचा पॉईंट कंबाईन इक्वेशनला सॅटिस्फाय करणार म्हणजे करणार. सो तुम्ही या कंबाईन इक्वेशन मध्ये x च्या जागी जर का 2 टाकलं आणि y च्या जागी जर का -4 टाकलं तर तुम्हाला k ची व्हॅल्यू आलेली भेटणार. लक्षात? म्हणजे यांनी काय केलंय पाहिजे, हा पॉईंट काढला, या 1 ला तो x म्हणणार, या 2 ला तो y म्हणणार आणि ते -2 ला तो y म्हणणार आणि हे x आणि y डायरेक्ट या इक्वेशन टाकून देणार. समजलं का? तुम्हाला दिसतंय पाहिजे. हे पहा, या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू -2 पहा. 3x² म्हणजे 1 चा स्क्वेअर पहा. k तसा x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू -2 पहा. दिसतंय का? हा 2 आणि हा y². समजलं? कारण तो त्याला सॅटिस्फाय करेल. त्याच्यात फक्त k ची व्हॅल्यू काढून घ्या. आलं लक्षात? हो सर. हो सर. घेऊन टाकू का एवढे सम? बोर झालं? या सर. घेऊन टाकू का एवढे सम? एक्सरसाइज 4.1 सुद्धा मारा तुम्ही, जमतील ते तुम्हाला. आता हे कोसेक बिसेक टॅन वगैरे दिसत आहे, घाबरायचं कारण नाही त्याच्यामध्ये. सेपरेट करताना फक्त एवढं आहे की ते तुम्हाला असं डायरेक्ट करता येणार नाही. आपण काय म्हणतो त्याला, फॅक्टरायझेशनने तुम्हाला त्याला ऑक्झिलरी इक्वेशन वापरावं लागेल. कोसेक आणि टॅन बिनचा जो प्रॉब्लेम आहे ना, तर ऑक्झिलरी इक्वेशनचा यूज करावा लागेल, जे आपण मागच्या वेळेस केलं होतं पहा. त्याला काहीतरी टर्म कन्सिडर करून घ्या आणि त्याला सॉल्व्ह करा, असं आहे. तरी पण मी सांगेलच तुम्हाला पुढच्या लेक्चर मध्ये शिकवायला ते. सो ठीक आहे, आज थांबू आपण इथं, खूप जास्त होऊन जाईल. समजलं का पण तुम्हाला? हो सर. कठीण चाललंय का? नाही सर. नंतरच्या लेक्चर मध्ये कुणीच येत नाही. ठीक.